पालक नसलेल्या नाशिकला सध्या वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। पालकमंत्रीच नाहीत म्हणून नाशिकवर वाऱ्यावर सोडण्याची वेळ आली आहे का? भाजप शिवसेनेचे संकटमोचक नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा का करतायत हे सवाल आहेत नाशिककरांचे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 बळी गेलेत। कुंभमेळ्याचे अपूर्ण कामं नागरिकांच्या अक्षरशः जीवावर उठतायत। अपूर्ण कामं आणि पाऊस यामुळे रस्ते निसरडे झालेत। कामांसाठी खोदलेले खड्डे अंधारात दिसत नाहीयेत आणि त्यामुळे हे खड्डे मृत्यूचा सापळा झालेत आणि त्याला बॅरिकेटिंगही केलेलं नाही। अशा स्थितीत नाशिककर रोज अक्षरशः मृत्यूशी सामना करतायत। अशी स्थिती असताना नागरिकांचे हाल बघायला एकही मंत्री पुढे आलेला नाही आणि त्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय। लोकांना राग याचा येतोय की नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी नाशिकमध्ये 3-3 दिवस ठाण मांडून बसलेले उदय सामंत आणि गिरीश महाजन सध्या कुठे गेले? आता नाशिककर खड्ड्यात मरत असताना हे संकटमोचक कुठे गायब झालेत? पालकमंत्रीपदाचं भिचत गोंगडं कायम आहे, मात्र जिल्ह्यातून दादा भुसे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ हे 3 मंत्री, कुंभमेळ्याची जबाबदारी असणारे गिरीश महाजन आणि नाशिकचे शिवसेनेचे संकटमोचक अशी नवी ओळख निर्माण असणारे उदय सामंत असे 5 मंत्री असून उपयोग काय असा सवाल सध्या नाशिककर विचारतायत। तर नाशिक जिल्ह्याशी संबंधित असे 5 मंत्री आहेत। पाहूया त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती। तर कुंभमेळ्याची जबाबदारी असणारे गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यातूनच येतात। कुंभमेळ्याची अपूर्ण कामं कधी पूर्ण होणार असा सवाल सध्या नाशिककर उपस्थित करतायत। तर अपघाताच्या घटनेची दखल घेतली आहे, रस्ते कधी सुधारणार असाही सवाल उपस्थित होतोय। तर 1 तारखेला अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावल्याचंही समजतंय। अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाहीत, खरंच कारवाई होणार का असाही सवाल उपस्थित होतोय। तर उदय सामंत हे गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी नाशिकमध्ये अनेक दिवस ठाण मांडून बसलेले होते। तर गीतेंसाठी स्पेशल विमान घेऊन विमानतळावर ते 2 तास उपस्थित होते। सेनेचे ते संपर्क मंत्री आता मात्र कुठे गेले असा सवाल उपस्थित होतोय। तर दादा भुसे मागील टर्ममध्ये नाशिकचे पालकमंत्री होते। सध्या पद नसलं तरी जबाबदारी घेऊ शकत नाहीत का असा सवालही उपस्थित होतोय। नरहरी झिरवळ दिंडोरीतून येत असले तरी नाशिकच्या समस्यांशी त्यांना देणं घेणंच नाही का असा सवाल उपस्थित होतोय। काही दिवसांपूर्वीच नाशिककरांनी त्यांचा ताफाही अडवला होता। तर छगन भुजबळांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे। अनेक दिवसांपासून उपचारांसाठी ते मुंबईत असल्याचं समजतंय। शहरात जिल्ह्यातील कुंभमेळा कामात ते फारसे विचारात घेतले जात नाही असंही बोललं जातं। तर नाशिकचे त्यांचे दौरेही कमी झालेत। अधिकाऱ्यांच्या कामाविषयी त्यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।